हो बरं म्हणे ते हो ना दिसत नाही डोकं वगैरे हा आता दिसलं मारते वाटते नाही हो ना तेच तर म्हणलं हे काय आला आता इकडे अरे एका मिनिटात वय तुम्ही काय द्यायला मारते तर मग काय लाईटच लागला ना मारती इकडे आला की मग कारण की उद्या आहे आषाढी एकादशी आहे हो हे साबुदाणा वडा खाणारे मिरच्यासाठी आला भाऊ मिरच्या मागाले 100% सांगतो 4-5 किलो मिरच्या तुया गेल्या म्हणून समज इथून जाताच मग तर बरंच झालं मग जागेवर 4 किलोचं 5 किलोचं गिराईक जर आलं मिरच्याला तर अरे मारत राहा इकडे आहे मारत राहा इकडे अरे तिकडेच येऊन राहिलो ना मी तिकडेच येऊन राहिलो आलो 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 मारत राहा काय होती म्हणलं गडबड हो इकडे मिळालं कसं काय आले बा हो इकडे तिकडे पाच जा म्हणून आवाज दिला काही नाही बा मिरच्या आता बुडाचा गेला तिकडे दवाखान्यात भेटिले हो ते कोणते मानमोळीच्या आणि म्हटलं आता कोण आहे आणि कोण नाही तू तिकडे नर्सरीकडे असन म्हटलं पाहून याव बरं झालं मिरच्या तोडल्या वाटते नाही का काय 3-4 किलो मिरच्या काय मला वाटतं 2 किलो मिरच्या देतो गड्या आपल्याला उद्या भानू ते आपला साबुदाणा वडा बरं झुंबर भाऊ म्हणे सकाळी जाता जाता हो काढू म्हणे यंदा बी मला ठीक आहे बा काढू आपण अरे बाबा झुंबर भाऊ तू आहे का असं हो ते मागच्या वर्षी 1153 एपिसोड मध्ये तर लयच माल करता तुम्ही नाही हो ते काश्या आणि किशा तुम्ही काय फुकटच वाटले होते वाटते मागच्या वर्षी वडे साबुदाण्याचे त्यातच भेव वाटते ना आपल्या गावात एक आपण सुरू केलं की लोक तेच सुरू करतात हो आता साबुदाणा मारतीचा वडा फेमस आहे आता त्याच्यात आहे ना काय ना आता टांग मिरवा आता सांगतो त्याला काशाला फोन करतो मी तू असं तर सांगून तो आता नाही तर मग 5 किलो मिरच्या पाहिजे मला मग मारती दा तुम्ही फोन लावा आता त्याला म्हणा बा तुमचा साबुदाणा वडा आहे का नाही तर मग मी करत नाही म्हणा फालतूचा दोघाचा फुकट वाटणं लोकांचा फायदा तशी तर मागच्याच वर्षी जिरवली आम्ही त्याची हो आमचं झालं म्हणा नुकसान 2-3 हजाराचं पण डबल डोक्सवर काढणार नाही ते हो मी तर म्हणतो ना 100% ते टाकतच नाही तरी आपण एक फोन लावून द्यावं नाही का आपलं काम करून टाका दादा किती टाइम थांबते म्हणा आता झालं असं नाही आता काय एक बिस्किटचा पुडा नाही नेला शिवलाल भाऊ आणि काय बसले भेटत ते मानमुळेले म्हणा काय कोणत्या गोष्टी करून राहिले ते सरपंच आहे तिथं ते देवदास आहे तिथं बाहेर येऊनच नाही राहिले का अर्धा पाऊण तास झाला तरी आता इंका 10 वाजून राहिले हो आता कसं भूक लागून राहिली नाही नाश्ता ना कोणता चहा ना पाणी आता झुमरे आता काय खाऊ घालते काही नाही मजुरी पडून आलो ना आपू डिझेल टाकलं फक्त त्यानं बाकी काय केलं आता पाहू ना वाट पाहू जरा हे 2 मिनिटं येई नसते आता कोणाचं म्हणलं डुबऱ्याचा कोणा काय म्हणते काय माहिती का बोला म्हणलं दादा मारत राहा हो काय म्हणता बा काय निपटलं का प्रकरण ते मानमुळे हो ते काय क्रॅशेस पडले त्याचं सगळे जत्राच घेऊन गेले तिथं काय झालं मग ते काय तर ते राहिलं जाग्यावर मग मानमुळे पडला म्हणते मान मोडून बसला मग काय इचकली त्याची मान आणि आता अंदर आहे 20-25 हजार फटका आहे म्हणजे आलो ना आम्ही पाहून इंका अंदरेच आहेत सगळे आम्ही दोघं बाहेर आहो काय तुमचं काय नवीन फोन याच्यासाठी लावला उद्या म्हणलं आषाढी एकादशी हो साबुदाणा वडा असतेच आपल्या इथं तर म्हणलं काय तुमचं आहे का बा नाही तर मागच्या वर्षी मला कसं 2-3 हजार टिपर दिली तुम्ही फुकट वाटून दिला आणि आम्हाला दणका बसला म्हणून म्हणलं यंदा असेल तर मग सांगा आम्ही काय करत नाही बा ते काढतही नाही बे मारतेले का तू अचानक फुकट वाटा लागले मग काय फालतू अरे रवी करतले का मुजुऱ्या तू हे फुकट आणि माय फुकट गेलं का लोकांना फायदा केला मला मा घरी स्वतःचा काढा लागले मग साबुदाणा आणून मग काय एवढा अगवायला का तू राहू द्या ना तुम्ही सांगा मग पहिले तुम्हीच केला कमी मग 15 आले 10 आले 5 आले वाटला फुकट मग झुमऱ्याले मला किती दंड बसला द्यायची फालतू राहायचे आता मग काय तुमचा निर्णय सांगा मागचं झालं ते झालं आता काय तुम्ही करू राहिले का काढता का ते वडा अरे होणार बा तूच करणं ते साबुदाणा वडा आपल्याला नाही करायचे मग काय तर फवारायला गेलेलं पुरते 500 रुपये आपले पंप पाठीवर घेतलं निघाले तूच करते तूच पाय काय चला मग आता हे बा याच्यातनी काही बदल झाला नाही पाहिजे नाही तर मग कसं तुमचं आहे लोकांनी टाकलं की तुमच्या बाज जीवावर येते म्हणलं आता मी मिरच्या घेऊन राहिलो लाऱ्याच्या वावरात पण आलूसाठी फोन करतो मी आता कंदीला बजिले बरं हो ते कंदीलाच नाही दिसले राजे इथून कुठे गेले काय सांगा बा ते आलू गिलो आणणार आहेत ना मग आता आलू लसूण कांदी विकत नाहीत का ते आता मिरच्या सोबत असं आहे ते मग तिकडे गेले असेल मार्केटमध्ये तिथं नाही का दवाखान्यात नाही बा ते तर बातच पाहिली तू मग ते तर भेटीले आले नाही बस तिकडेच रवाना आलो कळलं पण येतील म्हणा ते येते खुट्यावर येते ते काऊन की कमांडर आमचेच आहे ना आमच्याच कमांडरने येणार द्यायले असं बरोबर आहे मग हराशीत गेले असेल ते आलू आणण्यासाठी तुमच्याच गाडीत घेऊन येतील ते असं असं काहीतरी बरोबर येते मागं पुढे येते ते हो ठीक आहे मग आता कन्फर्म झाला मी करतो मग आता काय करायचं ते ओके काय म्हणलं लटवले त्याची आहे हो असं आहे ते बरोबर मी काय म्हणतो जाऊ देते आता मी येतो पाहून आता शिवलालले निपटलं का नाही तर हो थांबतो इथं आलोच मी हो ना किती काय बा बरं आपण जर गोष्टी सांगत बसला दिवस कमी पडते आपल्याला मग काय मग आता पण हे पहा उद्या म्हणलं आषाढी एकादशी आहे यायला साबुदाणा काही खाऊ नका म्हणा दुसरं काही भगर खा दुसरं काही खा नाही तर मग कसं आता तिला मी सांगून देतो मग संकेतच्या आईले उद्या काय करायचं काय नाही तर सांगा आता बबण्याचा फोन आहे हॅलो बबनराव बोला झालं का म्हणलं चला ना लवकर निघा ना कसं वाट पोरायलो ते आपलं घ्या ना त्याला झुमऱ्याला बाहेर काढा जरा असं त्याच तयारीत हो ना आता हो ना निघाले होते ना पण डॉक्टर साहेब आले 2 मिनिटं अजून गेले मग झाला आता निघायचीच तयारी आता हो काही विषय नाही हो बरोबर तयारीत राहा हो मी करतो ना कवर बरोबर आलोच मी चला म्हणलं मग शांताराम भाऊ चला निघतो आम्ही आता झालं ना दिवस चालत ना का हो आता चला आता नाही येतो मग आता मेवणे बा काही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका आता 8 दिवस मस्त राहा तुम्ही आता गुंपा मावशी आहेत तुमच्या घरच्या बाईला काही टेन्शन नाही स्वयंपाक याच्या त्याच्या सगळ्यात मदत करते काही विषय नाही चला म्हणलं बडभो चला म्हणलं चला निघू आता झुंबर चला हो बरोबर या मग आता हो 8 दिवसांनी जातील ना पण गुंपा मावशी का मग थांबणार आहे कसं करणार आहे मग आपण मग आता मी कशी काय म्हणू काही जातो 8 दिवसांनी जातो का 10 दिवसांनी जातो ते यायला फोन लावा ना पंढरपूरले वारीले जे गेलेत का आपले जे आपले मोठे पाटील आहे ते त्याला फोन लावा म्हणा काय आहे काही निघून राहिले बा म्हणजे मग मला समजते माझी सुट्टी काही होते तर
हो आपल्या आता सगळे तिकडे जाऊन बसले ना मेन माणसं. बरं आत्ता फोन लावतो काही आता काय होते तर नाही का मावंद झालं की मग बस तुम्हाला सुट्टी. इथं मग शेवंत आजी. बरं आत्ता फोन लावतो. शांताराम घनगणेचा फोन आहे म्हणलं मोठे पाटील. हां हॅलो. हां मामा लुटरे बोलतो म्हणलं, बोला. हॅलो. तर काय तुम्ही का रे वा का म्हणलं काय म्हणते आमची रामपूरची मंडळी बरोबर व्यवस्थित पोहोचली ना. आता तुमच्याकडे दिला सगळा कारभार आम्ही. तर म्हणलं आता ते काय काही वापस येऊन राहिले काय दर्शन झालं नाही झालं कसे काय पोझिशन आहे. म्हणजे इकडे मग कसं आम्हाला तयारीत राहा लागेल ना. काही येता तुम्ही काय येतात. अरे बाबा निरा भक्तीत तल्लीन झालेत नाही मग काय तर काही गोष्टच नाही. घरचं दारचं फोन लावा नोका लावू. झालं दर्शनही झालं आमचं. 2-3 तारखेला झालो आम्ही इथं. पद्धतशीर काम चालू आहे ना. आता आम्ही उद्याची आषाढी एकादशी आहे. हो ते झालं की परवा दिवशी बारस आहे. इकडचं निपट होऊन जाते. आणि बिलकुल 7 तारखेला आम्ही 4-5 वाजता निघेन इथून. 8 तारखेला आम्ही तिथं पोचतो असं समजून घ्या. आता बस सकाळी समजा 8-9-10 वाजे लोक. चला म्हणजे 8 तारखेला येतात नाही का. हो 9चं मावंद करून टाका लागन 10 बुडीला पाठवून द्या लागन. बरं चालते ना काही हरकत नाही. या मस्त आनंदाने या काही हरकत नाही बिलकुल ओके. ओके रामकृष्ण हरी. चला ना आता तुम्ही काय मागं मागं राहून राहिला आता. झालं ना भेटी कुठे झाला ना किती थांबता आता. आहेत ना बाया आता तिथं. चला गडबड नको करू ना. ते शिवला ते आपले त्याचे 2 अटारने हो ते थांबेला आहेत ना तुझ्यासाठी. पाहिजे म्हणलं किती रुपये आणले तुझ्याजवळ खिशात किती पैसे आहे म्हणलं. 2,500 आणले तेव्हा 500 डिझेल टाकून दिलं पाहिजे येता येता. आता 2,000 रुपये आलो इथं कापडणार बरं. इथं काही कापडणार नाही. 2,000 आहे माझ्याजवळ. मग 500 गेले त्यातले आता. हो हे पाय हे कसं तुले तसं सोडत नाहीत बरं. हो काही ना काहीतरी कुठं लक्ष म्हणजे धाब्यावर म्हणा नाही एखाद्या ठिकाणी नेल्याशिवाय राहत नाही. हो जरासं कसं सतर्क राह तू. हो लवकर सटकाची कर. सटकता कसे त्याच्याच कमांडरमध्ये आलो ना. हो आता हे कधी बुडा हे कुठे गेले होते ते पाहा लागं. सगळे वापस त्याला जायला लागलं ना. तुमच्यावर गाडी आहे बा. तुम्ही दोघं जर गाडीत चालले. मग तेच म्हणलं तू काही थांबू नको. कंदील बुडान मग श्रीराम भाऊ सटकले तर ते तर काही थांबलेच नाही. तू राहायला तू सटकून जाय. तू म्हणा मला थोडंसं काम आहे जरा निघ नाही म्हणा. हो मी जरा उशीर आहे म्हणा तुम्ही चालले जा. झालं नाही तर हे बा तू का गाडीत बसला तुले 100% सांगतो ना 500-1000 आहे दन काय बरं. बरोबर तसं कर लागेल बरं. आता त्याला जर मला तोडा राहतं हो काही खाऊ खार रे बा मग काय बरं. तसं आहे ते नाही का. हो तोंडाने म्हणू शकते ते. हो तर तू काय कर आता त्याला होस म्हण. हो लक्ष्मीच्या धाब्यावर म्हणा पुढे आलोच म्हणा मागून मी थोडेसे कामं धंदे करून. बस जातच नाही मग तिकडे. हो एसटीत बसून नाही तर याटवून चाललाय घराकडे जाय तिकडे. घेऊ दे दणके. हो रे तुम्ही आता ते बरोबर आहे का. हो जाऊ हाय पर बाकी त्याच तयारीत ते. हो बाहेर सोबत होता ते काशार बाबड्या. मग काही विषय नाही आता. हो आता सांगता तसं करतो. चला ते सरपंच पुढे गेले. चला आता अशी करता तुम्ही मग आता काल रात्री काय फोन केला मला तुम्ही. हो नाश्त्याची व्यवस्था करता नाही तर मग जेवणाचं काम पडू शकते बा. चला ना आता मी तिला म्हणलं जाऊ नको म्हणलं कॉन्व्हेंटवर असतील. मग स्वयंपाक पाणी करायला लावतो. 1-1.5 घंटे जेवण करून चालले का तुम्ही बसले आपले. आता घरी का स्वयंपाक आहे तुमच्यासाठी करेल ना बळबू. हे पण लवकर निपटलं आपलं. मला कसे काम आहेत ना. दुकान बंद आहे माहिती तिकडे. आषाढी एकादशीनं कसं आहे साबुदाण्यावाले हे ते कसं गडबड होती मग. हो जाऊ द्या मले ना. आता ही बी आता यायच्या गाडीने येते मी बुलेटनं चालला जातो. हो जाऊ द्या आता आम्ही काही थांबत नाही बा. हो ना आम्ही कसं मी माझ्या गाडीने जातो हे बुलेटनं जाते तर बाकी मग कमांडरनं वाले आहेत त्याला बाबा. आता घरचं गोड लागते का आम्हाला बाळभाऊच्या. हो ना धाब्यावर जायची इच्छा आहे बबनरावची काशीनाथची. हो ना एक तर स्वयंपाक म्हटलं तर मग कसं 2 वाजता तिथं नाही. हो ना गेलं ना आपलं कसं हॉटेलमध्ये मोकळं. हो ना पण ते कसं आहे बाळभाऊ. हो नाश्ता गिष्ट्याच्या भानगडीत पडू नका. कामं कमी आहे कसं आहे तुम्हाला बी शनिवार आहे काम सोडून आले तुम्ही. तुम्ही दुकानात चालले जा आणि आम्ही आमच्या कामं कमी जातो. हो ना आम्हाला स्कूटरी काम पण आहे का. हो या तुम्ही काही हरकत नाही. हो बस आम्ही आता कमांडरवाले निघतो आता. जा तुम्ही गाड्यावाले तुम्ही निघा म्हणलं. जा मग आता तुमच्या हिशोबानं. जा आता तुम्ही म्हणलं झुंबर तू आता कमांडर चालला का मग. ते काय कंदीला ते कुठे आहेत मग ते संघ घेऊन जायला ना त्याला बी ते कुठे गेले म्हणलं मुंशीरामजी ते. अरे ते कुठं थांबले आता लोक. ते तर घरी पोहोचले असती. हो त्याचा काही विषय नाही. ते जाते ते आपल्याला नाही तर मग एसटीने येते ना. फ्री सर्व्हिस आहे त्याचा काही विषय नाही. हो चला मग सरपंच साहेब चला म्हणलं निघू काढा आपल्या गाड्या. चला बाळभाऊ या तुम्ही आता. जा मग आता गुंपा मावशी तुम्ही पाहता ते काय आता स्वयंपाक पाणी हे ते पोट्टे आले असतील घरी. जा आता
उद्या कसं आषाढी एकादशीनं मॅला 2 क्विंटल आलू पाहिजेच आपल्यापाशी हो, असे म्हणजे राहतच नाही. मारुती म्हणे आपल्याला 15-20 किलो पाहिजेच म्हणे. झुमऱ्याचा त्याचा आहे ना ते उद्या साबुदाणा वडा. आणि दुसरी गोष्ट अजून गावात येईल खपती. योगायोग आपली आता कमांडर होती, हे गेले दवाखान्यात भेटिले. मी आला घ्या आपलं आता हराशीत घेऊन लवकर. आता त्याला फोन करला का एखादा, नाही तर चालले जाऊ आपल्याला 5 बसाची कुठं आहे. हो त्याला एक फोन लावून देतो आणि चालले मग घराकडे. त्याला फोन कर म्हणा बा काय झालं का नाही म्हणा. हो इकडे आलतो म्हणा मी. हो मग चालले जाऊ तिकडे, भेटे घेऊन चालले जाऊ मग. नाही भेटीचा काही विषयच नाही म्हणा. ते काय मानमुळेच आपल्या काय करायला लागते का, सोय राहावं का धाय राहावे आपलं ते. फालतून आपले शेपण्या पाव भरण हे ते 60 रुपये पाव आहे म्हणजे शेप सस्ते आहे का. मग आता कसं फक्त कमांडर नाही गेली पाहिजे. नाही तर मग आपल्याला 100 रुपये 150 रुपये भाडं आलूच द्यावं लागलं. आणि आपली आता समजा ST असली तर ठीक नाही, तिकीट पडते आपली ऑटोची. म्हणून म्हणलं कसं 200-300 रुपये वाचते आपले. अजून म्हणलं पोटातही काही नाही. आता झुमऱ्या काय आहे काय नाही, काय खाऊ घालते का नाही तर. फालतू आलो सकाळी चाय नाही भेटला. तेच तर म्हणलं मग लाव ना मग शिवलाला फोन लाव म्हणा काय झालं का म्हणा, आटपलं का म्हणा. बस मोकळं माणूस. चल ये मग झुंबर, येतो रे बा आम्ही. हो जाय म्हणलं तुला काम आहे म्हणतो ना काहीतरी. हो जाय म्हणते लाईने पाटलं काय सांगितलं म्हणते नानाचं औषध. जाय तिकडे. हो चाललो मी आता, बस निघालोच ना. शिवलाल बोल भेटतो निघतो बघा. हो बस आलोच मी. हो तुम्ही पुढे आलो. शिवलाल भाऊ मी काय म्हणतो, जरासं आपल्याला फवारणीचं औषध घ्यायला लागतं. लाईने पाटलावर कसं मला सांगितलं होतं तेवढं त्या दुकानात त्याची ओळख आहे तिथं, उधारी घेऊन जायचं आपल्याला. म्हणलं येऊ का मग मी आता. तुम्ही जा मग आता कमांडर घेऊन. सांगा आता म्हणजे ही सटकून राहिलं. म्हणजे आता आम्ही काय मग उपाशी जाऊ आता म्हणा. त्यातल्या त्यात हे कंदील बुड्यानं मधात फोन केला काय होईल आता. 1 मिनिटं झुंबर 2 मिनिटं. हो कंदील बुडा काय म्हणते पाहू दे 1 मिनिटं मग चालला जाय. काय कुठं आहात तुम्ही, काय माणसाराजा वाट पोराल तुमची. सगळे गेले ना घराकडे. कुठं आहे तुम्ही, चला लवकर कमांडर काढून राहिलो मी. हो ना त्याच्यासाठी फोन लावला तुले. ते कसं काय का म्या म्हणलं ते आलू घ्यायचे होते आपल्याला अर्जंटमध्ये. तर म्हणून मी इकडे हराशीत आलो होतो. हो म्या म्हटलं बा आहे तुम्ही अर्धा 1 घंटा झाले का, ते निपटले का भेटगोट. काय दिवसभर थांबतात ते दवाखान्या. हो बसायला जागा नाही इतके लोक मोठे एका खोलीत नाही. मग तर म्हणलं झालं ते सगळं निपटलं, सगळे गेले. आम्ही आता 3 जण आहे, झुंबर आहे समजा. तुम्ही काही येता मग आता काय, तुम्ही कुठं हराशीत आहे का. हो ना मी आलो कमांडर गाडी आहे. हो कसं योगा आता मग त्याच्यात आलू चालले जाते आपले. तर म्हणलं मग गाडी घेऊन ये इथं हराशी बशी. हो म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही. चालले मग संग मग. म्हणजे पाहत आहे म्हणजे ऑटोचे भाडं इथपर्यंत द्यायला तयार नाही. म्हणजे माई गाडी आणून ती तिथं. अरे काय रे कंदीला पाहिजे. थांबा ना जरा असं काहीतरी नाश्ता पाणी करून चालले जाऊ मग. थांबा ना गडबड काय करू राहिले. आता इथं झुंबर आहे काय. झुंबर कसं काय करतं नाश्त्याचं का काय जेवायचं कसं करतं म्हणलं. अरे मी तेच म्हणत होतो काय ते झुंबरला बोल देवर फोन दिले स्पीकर ऑन कर. हॅलो बोला कंदीला पाहिजे बोला काय म्हणता. काय रे का माणूस आहे. हो कमीत कमी चहा का नाश्ता नाही काही नाही तर. हो काहीच नाही ना. इतकं बरोबर नसते म्हणलं इतके आम्ही आलो का म्हणलं चला बा चला. काहीच नाही केलं तर. हो ना हे का आताच तर बळभाऊ चला बरं जेवण करायला. पण आता हे सगळे जण नाही रे म्हणे. हो बरोबर कसं कॅन्सल झालं ते. आता काय आता डबल बरा का बळभाऊले. हो ना पण त्या मानमुळे काही पैसे मागितले का तुले. रुपया तरी खर्च आला का तुले सांग बा आता. का रे शिवला किती रुपये दिले त्याला. ते बा झुंबरचे बा लवकर स्टारच म्हणला ग. मग रुपये द्यायचं काम नाही पडलं. नाही तर 2000ला फटका होत असते इथं. मग तरी आपण म्हणा 1000 रुपयापर्यंत कव्हर केलं असतं. पण 1000 तर खर्च झालाच असता का नाही. हो पण आता हे इथं काय 200 रुपये खर्च करायला तयार नाही. हो समोसे खाऊ घालायला तयार नाही वाटते बा. तेच म्हणे मुक्षदा म्हणे काहीच नाही म्हणे बा चाय पाजत नाही म्हणे. हो बरोबर नाही का झुंबर हे कसं बरोबर नाही वाटलं बा. अभि तर काय असं म्हणजे मला काय असे समजून राहिले का मला. काय पाहिजे तुम्हाला, काय नाश्ता पाहिजे काय पाहिजे काय बोलता राहायचे. कुठं चालतं जेवाले जेवण करता. काय नाही तर जेवण नाही तर मग काय जेवण करू. हो लक्ष्मीच्या धाब्यावर आपले कसं 100-150 रुपयात जेवण होते का मस्त. हो गावच्या म्हणल्यावर थोडीशी कमी लावते ते. 100-150 ते 3 जण आम्ही 2 5 जण तू 1 6 जण 6 दीड 900 रुपयात त्याला काय मस्त होते आपलं. 900 नाही का. थांबा 9 रुपये तरी देतो का पाहा तुम्ही आता. हो बरं काय 900 का मोठी गोष्ट आहे का. 2000 वाचल्यावर फक्त आता तुम्ही काय करा मग याटून आपले कट्टे टाका आलूचे लक्ष्मीच्या धाब्यावर या. झाला आता बाकीचे यायला मी कमांडर पाठवून तिथं पाठवून देतो. आणि मी येतो थोडंसं मला जावं लागते मला कृषी केंद्रातनी. जरा औषध फवारणीचं घेतो ते लाईन पाटण्या सांगितलेलं. आणि मी तिथेच येतो. हो तुम्ही पुढे ते ऑर्डर घेऊन देऊ द्या. जमलं मग काय मग काही टेन्शन नाही. मग चला जायचं म्हणलं तिकडे. हो याटो पाय एखादा चालले जाऊ मग. हो आम्ही लक्ष्मीच्या धाब्यापाशी होतो रे बा. हो ठीक आहे ओके. बरं चला मग आता कंदील बुडा येते तिकून. हो मग आम्ही निघतो मग इकून आता. तू लवकर येतो ना पण. 10 मिनिटात मग कसं मग बसले गाडी की निघाले. नाही तर मग अजून इकडे या गावात शहरातनी. हो चला तुम्ही लवकर. हो पुढे आलोच मी. अरे बाबा बोलण्या जमलं काय तर झुमऱ्या तयार झालं म्हणलं चला म्हणते या म्हणते तिथं कट्टे घेऊ. आता हे आलूचे म्हणलं पोते न्या लागते राहायचे तिथं. मग आता आपल्याला एखादा ऑटो किंवा एखादा रिक्षा कर लागल. तरी एखादा 25-30 रुपये तर घेतेच एखादा नाही का. बरोबर जाऊ दे मग आता काय 30 रुपये जाईन आपले नाही का. चल मग रिक्षा पाहू एखादा. काय कोणतं ऑटो सांगतं रिक्षा सांगतं. तिंगा माऊली तर दिसून राहिला मला. आला वाटतं ते काही घेऊन कोणाचं. अरे माऊली हे ना इकडे ना. जमलं जातं तर. अरे माऊली मी काय म्हणतो. हो झाला का माल टाकला का म्हणलं निघाला का म्हणलं तू. तर म्हणलं आपलं हे 2 पोते तेवढे त्या लक्ष्मीच्या धाब्यापर्यंत गेलं. मग तिथून कमांडर आहे मग येतो मग आम्ही. अरे कायले तिकडे नेऊन राहिला आता तिथं. आपल्याच ऑटो टाकून द्या ना. तुम्हाला का भाडं मागून राहिलो का. नेहमी राजा तुम्ही आपल्या मिरच्या हे ते नेत राहता. मग काय एवढ्याचं भाडं घेईन का मी. द्या माझ्यात टाकून घरी पोहोचून देतो. जाऊ तिकडे. ए बाबा मग तर सोन्यान पिवळे राजा. मी आपलं कसं 5-50 मागशील. त्यापेक्षा तिकून आपलं फुकट होतं. बरं मग चल मग धरलं का कट्टे 3 जण धरत बरोबर ऑटो टाकून देऊ. आणि जाऊ देतो मग घरी काढून घेतो बरोबर. ठीक आहे सांडू नको देऊ म्हणला. निसट नासन नको करू बाय. नाही पद्धतशीर एक आलो नाही जाणार इकडे तिकडे. काही टेन्शन नाही. चला मग चला घेऊ लागतो मी तुम्हाला टाकून द्या आपल्या ऑटोत.
जमलं बा नाही का असे भेटत जा बा काही ना काही. चाल चाल ये लवकर. अरे बाबा अर्धा घंटा झाला ना तुले अजून आलाच नाही तू. ऑर्डर दिली नाही आम्ही तू यायचं आहे तर. मी वाटलं बा कसं आधीच आता भाजी आज थंडी होऊन जायची. शनिवार आहे आधीच तर बंद असते धाबा. कसं आहे आज चालू ठेवला उद्या आषाढी एकादशी आहे म्हणून. येऊन राहिला का तू? येऊन राहिला का सांग म्हणलं. नसेल तर मग आम्ही निघून जातो. हो ना फालतू येतो येतो कोण राहिला. कुठं आहे सध्या तू? अरे बा तुम्हाला घ्या म्हणलं ना तुम्ही ऑर्डर द्या ना तुम्ही. येतो ना मी. इथं दुकानात का आपलं दुकान आहे काय? एक तर उधारी म्हणल्यावर मागायला लागतं ना माणसाले. कोणी मध्ये परशूट पाहिजे, कोणी मध्ये ढमकं पाहिजे. हे आहे तर ते आहे ते नाही तर बरं हे लाईन म्हटलं उधार सांगितलं मला फालतू. मी आता म्हणलं माझ्याजवळ 2000 आहे घेऊन घेतो म्हणलं दंडाशा. नाही म्हणते उधारच घेऊन ये. बरं म्हणून आता थांबा लागते. मागं राहा लागते उधारीवाल्याले. येतो मी. तुम्ही ऑर्डर देऊन द्या. काय काजू करी द्या का तिकडे पालक पनीर द्या. माई प्लेट सांगा. ठीक आहे मग. मला वाटते बहुतेक आता येते ते अंदाज दिसून राहिला मला. फक्त आता आपल्याला मग ऑर्डर द्यायला काही हरकत नाही का. काय काजू करी देऊ का कसं काय करता म्हणलं. का दोन अलग अलग देऊन देतो भाज्या. व्हेजमध्येच लागेल ना आज शनिवार म्हटलं की. बोलावतो मग त्याला. अरे इकडे रे आलो मग घ्या इकडे म्हणलं. झालं का आले का माणसं सगळे? हा हो लावू का म्हणलं काय लावू सांगा. अरे मी काय म्हणलं आलो बघा ते हे आहे का आपलं टेकोय हो मशरूम म्हणते ना तुम्ही शुद्ध भाषेत मशरूम आहे का म्हणलं ते. हो ते मग 2 प्लेट आमच्या लावून दे. आणि बाकी एक काजू करी आणि एक समजा पालक पनीर आणि एक मसाला पनीर. हो बस इतकं लावून दे बरोबर. एखादी दाल फ्राय. हो जाय तिकडे आता 6 प्लेट लावून दे बरोबर सगळ्या. 6 प्लेट आहे का बरोबर. 2 मशरूम, 1 काजू करी, 2 पालक पनीर, 1 समजा मसाला पनीर, एखादी दाल फ्राय. हो एक जर कोण आहे तर इथं तर 5 जण दिसून राहिले. ते आपलं झुंबर घर फिरवे नाही का बाबा ती येऊ राहिला ना ते देऊ राहिला पैसे. हो त्याच्या इकडे आहे सगळा कारभार. हो तर ते कसं झालं ते म्हणजे पुढे व्हा आम्ही येतो मागून. हो तर त्याचं ते औषध पाणी घेतलं की येते ते. हो झालं. हो आता तू लवकरात लवकर ला टेबल गिबल फळकं गिळकं मारून ओके ठेव. कुठं बसू आम्ही? जरा मागं बसा ना. येरी आज शनिवार आहे काही गर्दी नाही काही नाही. व्हेजमध्ये आहे मस्त फर्स्ट क्लासमध्ये. कसं आहे झालं की चालले मग आम्ही लवकर बरं करून राहिलो ना. उद्या कसं आहे ती हे आहे ना आषाढी एकादशी. उद्या पण ठेवा लागते म्हणून आज चालू ठेवला. तसं हो ना तेच तर म्हणलं आम्हाला वाटते बंद आहे का पण आलो आम्ही. बरं चालते ना चालते काही हरकत नाही. तिकडे बसतोय मागं. हो ओके लवकर येऊ दे म्हणलं. जास्त काही उशीर करू नको. आणि तंदूर रोटी लागेल ना. निंबू कांदा हे ते सगळं बिलकुल सलाद. काहीच कमी नाही पडलं पाहिजे. आणि पहिले पापड घेऊन येतो. ठीक आहे मग. चला म्हणलं मागं बसू मग आता. तर मी काय म्हणतो कंदीला बसते गाडीतनी तुमचे ते आलूचे कट्टे टाकले का मग तुम्ही आमच्या मागून आले म्हणून म्हटलं. एक पाहून येते बरोबर आहे का नाही तर मग कसं बिंदास बसते माणूस. ते आणले नाही ना आम्ही कट्टे दिले ते पाठवून मावले होता. हो ॲटो आणला त्यानं. ते म्हणे घेऊन जातो म्हणे पैसे नाही काही नाही. मला घेऊन जाय मग आता गेले असेल ते घरा लोक आले असेल पोहोचत. बरं झालं ती पिळा मोकळी झाली आपल्या मागची नाही का. बरं चालते ना काही हरकत नाही मग. हो चला मग आता मस्त बसू फर्स्ट क्लास जेवण करून घेऊ. चलो उचलते का नाही म्हणलं. उचलून नाही राहिला तिथे काय लागूनच नाही राहिला फोन त्याचा आता. अरे स्विच ऑफ केला ना त्यानं मग काय लागूनच नाही राहिला ते. पहिले तरी काहीतरी रिंग तरी जाय. आता रिंगही नाही चालली बंदच केला डायरेक्ट त्यानं. दिली आता चट्ट्यान नाही का. बस येतच नाही आता पाहिजे अर्ध जेवण झालं तरी आला नाही ना. हो का अजून म्हणजे फोन लागूनच नाही राहिला नाही का. हो ना काय झालं असं म्हणून अचानक काही चार्जिंग संपली असेल का ना मोबाईलची. असंच नसेल लेखाचं. अरे कायची चार्जिंग कायचं काय. हे आपल्या गावातल्या लोकांना सवयच आहे ना. मग आपल्याला व्हा पुढे द्या बा येईल आता चुकाट्यावाल्या लटकून म्हणजे इतके सोपे वाटून राहिले त्याला आम्ही. अबे काय आले का म्हणा. सांगा आता पैसे कोण द्या. आपल्याला जर आधी म्हणलं असतं नाही बाई मनातून इच्छाच नाही. कायला म्हणलं असतं आपण. कोणाला का एक तर पैसे नाही आणले आम्ही आता. नाही कंदीला बाबा कसं म्हणलं आता हे आता जेवण झाल्यावर तर मोठी काळजीच लागली. आता हे गिटूनही नाही राहिलं मला. बाबा आलं तर आपल्या बोकांडीवरच होतं रे बिल नाही का. बरं झालं आलू पुढे गेले आपले. आपल्याला काही टेन्शन नाही आता. दोघाचं बिल देतो आणि मी बी सटकतो जाय तिकडे बसा बोंबलतले गो. पण असं म्हणता येत नाही ना. हो सटका लागेल आणि मग आपल्याला सांगा लागेल. अरे काळजी करू नका तुम्ही. तुमचं आलं का आठवत आता आमचं तर कसं आलं गड्या. हो बुंगशिरामचं माया. तुम्ही घ्या अजून एक पोई हे ते पैशाची काही चिंता करू नका. मी बिल देऊन टाकेन. त्याला काय वाटते काय म्हणजे त्या झुमऱ्याजवळ पैसे आहे गेले का. अशा चाटा मारता म्हणाले का पुढे लोकायला पाठवता जेवाले. मी देऊन देईन बिल काही काळजी करू नका. मला अजून काही लागत असेल तर सांगा. आणि जेव्हा मस्त मी बसतो तिथं आपल्या याच्या काउंटर आहे तिथं. हो बसतो मी तिथं मी देतो बिल लेखाचं. हो आमचं झालं आता आम्ही हात धुतून बसतो तिथं. अरे बाबा दिवस पावला रे बा नाही का. आपतच होती आता आम्ही आता म्हणलं कुठूनच द्या आता. बरं मग तुम्ही देता का. बरं देऊन द्या. हो पुढच्या वेळेस मी देईन एखाद्या वेळेस. द्या मग आता. हो बसा तुम्ही तिथं आम्ही बस आता एक आता बस तंदुरी खाली की झालं आमचे अलर्ट पत आता. बरं हो घ्या या लवकर पण उशीर नका करू. हो चालेल मग झालं ना आपलं. हो चाल हात धुई तिकडे चाल. चला म्हणलं बिल गिल काय आहे ते पहा म्हणलं लवकर. हो निघायचं आहे आम्हाला. बिल द्यायचं आहे का. बरं झालं का जेवण झाले सगळ्याचे. बरं ठीक आहे छोटू 1500 झाले म्हटलं यायचे. समजा 5 प्लेट भाजी यायची अलग अलग. आणि बाकी पापड हे ते समजा 150 रुपये प्लेटनं भाजी लावली. आणि बाकीचं तंदुरी हे ते पकडून सगळं पापड हे ते 1500 रुपये बिल झालेलं यायचं 5 जणाचं. 1500 झालं म्हणलं बाबाजी. हो 1500 रुपये देऊन द्या म्हणलं. हो मी बिल काढतो कॅम्प्युटरमधून. काढा लवकर. 1500 दोघांचे 1500 रुपये. नाही ना हो 5 जणच तुमचं तुम्ही सोबतच आहे ना. शिवलाल भाऊ हे ते तुम्ही ते झुंबर भाऊ आले ना वाटते. तर तुमचे 5 जणाचे बिल ते काय आम्ही त्यांना ते काय आमच्या संग आहे ते आम्ही सोबत बसलो फक्त. मग आमचे दोघांचे सांगित झाले म्हणजे TTM आहे का असं आपापलं द्या. बरोबर ठीक आहे ना. मग तुमचे समजा 3 आणि 3 600 रुपये. 600 झाले छोटू 600 काढ बिल. चला बरं ठीक आहे काढा मग 600 बिल काढा. हो देऊन देतो मी. मग ना 300 देतो म्हणलं. ठीक आहे देतो मी. ओके हो देतो ना देऊन देतो मी देतो. अरे बाबा तिला म्हणजे तिथं म्हणे बिल देतो आणि इकडे दोघातच बिल दिलं ना आता निघून नाही राहिले. काय म्हणतील म्हणलं ते तिघं.
अरे आपण का आपण सोबत आणलं का म्हणलं त्याला ते पाहिजे झुमऱ्या पाहिजे. म्या म्हणलं तिथून कसं निघायचा मार्ग काढला म्या. हो देतो मग मी पैसे. नाही तर मग निघू दिलं असतं का त्याही ना. मग चाल बा एखादी एस टी पकड आपलं या टुकडे घेऊन चालले जाऊ. मग बरं झालं ते आलू पाठवून दिले आधी. नाही तर पुरे पैसे आपल्याच असते 1500 रुपये. बरं म्या दिले बरं 300 माया. हो नाही तर बस बा. हा चला मग आता ऑटो पकडून चालले जाऊ. ते खाऊ म्हणलं ते तर चालले म्हणलं ते शिवलाल ते काय त्याचं ना बबन बबन ते चाललेच म्हणलं त्याने पैसे दिले नाही ना. आवाज द्यायले पॅन्डाला हात पुसले चालले आपले नाही का. पापा कशी कचरत चालले ते. अरे भाऊ अरे शिवलाल भाऊ इकडे या म्हणलं. अरे इकडे या ना बिल राहिलं ना बिल. अरे काय कल्ला करू राहिले म्हणलं गणपती. काय तुमचा कल्ला काय रे छोट्या. अरे बाबा बिल नाही दिलं ना तुम्ही तशीच निघता का बा का घरून भरायला तर पैसे राहिले आम्हाला. आता बिल अरे कंदीलपुडा कुठं आहे. कंदीलपुडे लावा द्या म्हणलं. इथं तिथं बसेल असेल ना. इथं होते वाटते ते आलते इथं. अरे ते काय थांबली इथं त्याने दोघांचे 600 रुपये दिले चालले गेले ते. हे आमचे पैसे म्हणे बा त्याचे ते पात्र येईल म्हणे. बापरे पुरंच गेम केला रे. सांग आता झुमऱ्यानं तर केलंच केला पण हे बी आता उरला सुरला या नाही केला. अरे काय बोलता राजा त्याने पैसे दिले नाही आम्हाला पण पैसे देऊन चाललो म्हणे. नाही ना बाबा इथं पावती आहे ना मग आता त्याने 600 दिले चालले गेले ते. वाटते ते वाटते चाट आता. मग काय कसं करता म्हणलं पैशाचं मग. हो पैसे बा लक्षण घेऊन या धाब्या. उदारा किदारा बंद आहे बा आता समोर आला. रे काय रे काय समजून का राहिले मग तुम्ही. अबे ते नाही का सुदामा तुया ते जवई छोट्या तू फोन कर द्यायले म्हणा तुमचे ते फवाराचे पैसे काही देऊ राहिले म्हणा. मग तिघाचे 500-500 रुपये एका दिवसाच्या रोज आहे ना आमच्या त्याच्याकडे बाकी. मग 1500 रुपये जमा कर म्हणा आत्ताच्या आत्ता इथं म्हणा मी. हो बरोबर आहे बरोबर. हो कालचीच गोष्ट आहे ते. काल फवारा आता तुमचा. हो सांगे मला सांगी हो द्या लागते म्हणे. बरं ठीक आहे ना मग त्याच्यातून हे काटून घेऊ का मग 900 वरचे मग कसं काय देऊ का राहू देऊ. चला ठीक आहे तुला माहित आहे ना मग दे वरचे पैसे देऊन दे मग. 1500 झाले होते 900 आमचे झाले 600 वापस दे. 200 आम्ही वाटप करून घेतो घराकडे चालले जातो. बरोबर ठीक आहे ना काही वांधा नाही. मला म्हणेच तसं काढून ठेवतो म्हणजे संध्याकाळी द्या लागते म्हणे. हो बरं जाऊ द्या मग नाही पडलं मग. हो आत्ताच देऊन देतो मग. ओके असं नाही का. बरं थांब तू झुमऱ्या थांब जरासा गडबड नको करू. आता आली तू आली जवळ आली आता. हे कंदील बी का दोघे जण थांबा तुम्ही आता. अरे हाताने शकून घेतली पण आपण नाही का. हो ना 3 दिवशी फुकट गेली ना कालची मजूर गेल्यासारखीच आहे की नाही. कोणाला का झुमऱ्यानं पण हो लगा लय लगा म्हणजे गद्दार केली पण नाही का. पण हे बी आपला कंदील बुडा म्हणजे मी पैसे देतो म्हणे काळजी करू नका म्हणे. सटकला का नाही. नाही आता थांब ना तू. आता या दोघांची आलीच ते हे झुमऱ्या आहे ना झुमऱ्या. हो याचं तर उद्याच काम काढणार आहो. उद्या काय ते हे काढून राहिलं ना ते साबुदाणा ओळा मारत्यासोबत दोघांची पार्टनरशिपमध्ये. बरं आत्ता लाव तुम्ही यायची अशी झमकवतो ना. हे आलू पोंगे नाही का आलू पोंगे त्याला काही माहीत नाही प्रकरण. मागच्या वर्षी साबुदाणा वळ्याचं तू काशान त्याचं. हो आता याची देतो जुतून मस्त. हो याला म्हणतो काळ म्हणतो वळे. चांगली देतो मारत्याची याची. एक होईल असं म्हणा लक्ष्मणच्या याच्यात चांगलं काढलं म्हणते मारते त्या दिवशी. अजून आता एक खेप आता होत देऊ का चांगलं म्हणजे आता मागचा पुढचा पुरा कडसराच काढ तुम्ही आता. हो आलू पोंगे आलं की ते आवाज देतो बरं त्याला. का हो झालं का जेवण. काय गेलेच ना का तुम्ही. वाटते नाही का. हो आलं अरे या ना इकडे. अरे तुझीच वाट पाहू राहिलो होतो. तू कुठं गेलता इकडे. का काय पैसे काटून दिले म्हणे. आता छोटूचा फोन आला मला मेवण्याचा. हो ना आता काल आता आपण फवारा मारला. म्हटलं कुठं बसता आता ठेवत मग कसं जेवण्या ती गेले 300 200 आले मग. बरं नाही म्हणलं आलो मग काय उद्या मग सुट्टी वाटते धाबा बंद वाटते. हो आता उद्या लक्ष्मण भाऊ मध्ये उद्या बंद ठेवा म्हणे आषाढीच्यानं. आता काय करतो उद्या उपास आहे सगळ्याला काय काम आहे आता. आता उद्या घरीच. अरे बाबा मग घरी म्हणलं का मग रिकामा काय राहत तू. तुला ते का हे आपलं हे जमते का साबुदाणा गोळा काढता ते का. काऊन नाही काढताय सर तयार काढतो आपण. मग इथं का काढत नाही का म्हणलं आपण. आपल्याला येते ना सगळं. अरे काढ ना मग. मी सांगतो तुला आपल्या गावात इतके खपते रे बाबा सांगतो भयानक. हो तू 2-4 हजार रुपये छापतो तू. मग काय सकाळी लय खपते तर. म्हणता नाही हो का. मग पाहायला लागायचे आपल्याला कसं 1000-2000 रुपये मटेरियल आला लागलं पण काढा लागलं नाही का. हो पण तसं आपल्या गावात कोणी काढते का. नाही अजून कोणी नाही काढत. पण तो जर सांगितलं समजा की बा मी साबुदाणा वळे काढतो तर 10 लोक तयार होते बरं. हो लोक लय हिरचे आपल्या गावातले. हो सांगू कोणालाच नको. दुकानात जायचं सामान घ्यायचं सकाळी वळी बिलकुल तयार. रात्री साबुदाणा भिजून टाकायचा. विषय खलास. तू यावी त्याचा बी. हो रे हो ती गोष्ट खरी आहे नाही का. हो कोणाला टच केलं तर ती काळात आल्या का. बरं मग उद्या करतोच मग सुरू नाही का. हो संध्याकाळी जातो गेलं की इकडून बस जाय तिकडे. हो ओके चला येतो मग. हो चला पाहा लागत कामामध्ये येतो मग. झालं म्हणलं कशा बबल्या जमलं म्हणलं आता उद्या बा फुकट वडे खासाठी तयार राहा म्हणलं आता. झालं मागच्या वर्षीचं बिलकुल तेच विषय डबल होणार आहे. हो पाहिजे तुम्ही. बस उद्या तयारीतच राहतो ना मी. जाऊ ना आपण तिथं मग. हो ठीक आहे मस्त केला बनतो. मस्त कार्यक्रम मस्त आहे उद्याचा. असं करा आपल्याला एक तेलाचा डबा 15 किलो साबुदाणा 10 किलो शेंगदाणे मिठाच्या 2-3 पुड्या आणि बाकी मिरची पावडर द्या बरं मोठं. अभिन दादा हे काय करून राहिलं म्हणा इतकं मोठं साबुदाणा काय नाही. अरे काय आलो बोंगा कुठं म्हणलं हे काय कुठं साबुदाणा घेऊन ना काय आपल्या धाब्यावर काढून राहिला का वळे गिडे. धाब्यावर कुठं काढतं रे बा. तिथं कुठं उद्या बंद आहे तिकडे. तिथं चालते काय ते वळे गिडे. इथं आपल्या गावातली वळाखाली वळाच्या झाडाखाली आपलं सकाळी आपलं मांडायचं. चालू भट्टी मांडली की सुरू गरम वळे. 20 रुपयाला 2 10 रुपयाला सांगा ना मारते आता. सांग रे बा काय का झालं बा. झालं आता मागच्या वर्षीचं झालं काशा भेटला आता हे भेटते तर त्याच्या संग आम्ही भेटतो. अरे काय करू राहिले तुम्ही मारती काय रे बा कसं करतो म्हणलं.
आता तेच विचार करू राहिलो मी. आता काय डोकं फोडावं काय करा म्हणलं. अरे काय तुम्हाला काय हेच दिसते का वडे काढणं? हा मी काढून राहिलं ना. हिंका घेतलं ना मी, तेलाचा डबा घेतला, 20 किलो साबुदाणा घेतला, शेंगदाणे घेतले, सामान घेतलं. आता आलू आणायला चाललो तिकडे. हा आता तू कुठं आता मिरून राहिला राजा? अरे बापरे, सांगा आता म्हणजे तू काढून राहिला का? मग आता का तू म्हणजे का तूच काढशील का? हा हो, हे दादागिरी नाही झालं तर मग मारते सांगून राहिलो. हो मी काढून राहिलो. मग तुला काय वाटून राहिलं? तू काढ मी काढतो, आपल्याला काय करायला लागते, ज्याचा जे हिस्सा असेल ते भेटा. अरे हे जमत नाही ना. आलू पोंग भाऊ राहू द्या, तुम्ही त्याच्यात पडू नका. मागच्या वर्षी असंच झालं ना. मग ते काश्या होता त्यानंही असंच केलं. मग फुकट वाटले, लोक लय फायदा घेते बरं. फुकट वाटायची पै येईन तुमच्यावर फुकट. मला एकही नाही सापडला ना मागच्या वेळेस. पण सांगतो ना तुम्हाला, हो घरच्यासाठी राहणार नाही सांगू राहिलो आत्ताच. मग तेच सांगून राहिलं तुम्हाला राजा. मग मागच्या वर्षी तेच झालं ना, अजून तेच करता का डबल? आता काय करायचं मग? आता समजा मी कॅन्सल करू रे का तू काढतो? मीच काढतो, दरवर्षी मीच काढतो. झालं म्हणलं मग मुजऱ्या करू नको आता तू. यावर्षी मी काढतो आता. काय हो दरवर्षी काय तुलाच काढायचा ठिकाणी? हो नाही तर मग तिघा मिळून काढू. हा चालते का? तिघा मिळून चालते? मला वाटतं होईल का नाही का? होलं मारते हो नाही का? याच्या नादी यायला पुरत नाही बा. बरं हे बा जाऊ दे आता. काय आता असं वाटते मोठं मन करतो मी. जाऊ दे आता. आपण दोघांच्या नावावर स्टॉल उघडू आता उद्याचा. म्हणजे भांडणाचं काय मग नाही, विषय क्लोज. चालते हो बिलकुल. आता दोघांचं सामान आहे आता. म्या घेतलेलंच आहे. अजून कमी जास्त पडलं तर पाहून घेऊ मग. झालं ना मग नाही का सरपंच? बरोबर आहे का नाही? मी तेच म्हणून राहिलो होतो, असंच करा तुम्ही. तिघा मिळून करा ते कम्प्रोमाइज काय करायचं ते, आणि वाटून पैसे घेऊन मोकळं करा. नाही तर ते काही उद्या चंगळ झाल्याशिवाय राहत नाही. ते झालं ना मग. हा उद्या बिलकुल सकाळी 8 वाजताच्या अंदर मग आपलं कसं भट्टी भेटली पाहिजे. कडेगिडी आहे आपल्या इथं, सगळं ओके आहे. ओके ठीक आहे मग. चला साबुदाणा वडा गरम गरम चला घ्या म्हणला. सकाळ सकाळ नाश्ता. चला उपासाची उसळ. चला 20 रुपये प्लेट. चला काय एक नंबर राजा. बा खतरनाक बिलकुल देवला. बिलकुल मस्त कुरकुरीत आहे रे वळेले का. फर्स्ट क्लास चालते आता. आणि आपल्याला पार्सल देऊन देतो घरच्यासाठी. 2-4 अजून देऊन दे पार्सल. देऊन दे 6 वडे देऊन दे. हो घरचीले बुटाले हो देऊन दे. 6 देऊन दे. मिरच्या टाकतो बरोबर. शिवलाल भाऊ आज तर काही आपलं जमत नाही राजा. पत्त उलट पडलं म्हणलं आपलं. हे तर एक झाले म्हणलं. मारुती सुदामा साबुदाणा वडा स्टॉल खोललं आहे ना. आता काय बजेट नाव वाचल्याबरोबर 7 5 गेले माय. मग आता एक झाले कायचे नाही का? पाय ना कंदिले पाय बोलणार का जण ते पाय म्हणलं झुमऱ्या कसं पाहून राहिले इकडे नाही. थांबा म्हणा तुम्ही. आज नाही उद्या फिटून येता. आजचा दिवस जाऊ दे आता. चांगला दिवस आहे आजचा. जाऊ तिकडे नाही का? चल जाऊ दे. चल वापस चला ना. शिवलाल भाऊ घ्या ना. हा घ्या म्हणलं घ्या. या चला म्हणलं. चला बाबूराव चला. 2 खाऊ पाहू पैशाचं. चला दे मारती. 2 घे. चला. आता या एपिसोडचा शेवट करू. आणि सर्वांना महत्त्वाचं म्हणजे आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. उद्या भेटू नवीन विषयासह 5 वाजता. धन्यवाद.